पोट धरून हसाल. जोक शेवटपर्यंत पहा. याला म्हणतात नशीब हे. लग्नाच्या पंक्तीत बायको मला जिलेबी वाढत होती तर नुकतीच ओळख झालेली शेजारची सुंदरी म्हणाली, जिलेबी नाही आवडत त्यांना, फक्त गुलाबजामच द्या. झाला सत्यानाश. 5 रुपयाच्या कुरकुरेच्या पॅकेटमध्ये 36 कुरकुरे असतात. अशा ताज्या घडामोडीसाठी बघत रहा माझ्या पोस्ट. उद्या चिप्सबद्दल सांगतो. जेव्हा मुलगी पळून जायची धमकी देते तेव्हा आईबाबांनी काय करावं? तिचं टक्कल करावं. 5 ते 6 महिने पळून काय घरातून बाहेर पण पडणार नाही. टकली. प्रेम प्रकरण सोपं नसतं भावांनो. गर्लफ्रेंडला मुंगी जरी चावली तरी मुंगीला शिव्या द्याव्या लागतात. मित्र सांगत होता. कोर्टात अपघाताची केस चालू असताना जज, तुमच्याकडे काय पुरावा आहे की तुम्ही गाडी हळू चालवत होता? आरोपी, अहो साहेब, मी माझ्या बायकोला तिच्या माहेरी घ्यायला चाललो होतो. जज, सोडा, निर्दोष आहे हा. सासू, मी गरोदरपणात ज्या गोष्टी आवडीने खाल्ल्या माझ्या मुलाला सुद्धा आता तेच आवडतं. सून, तुम्ही निदान दारू टाळायला हवी होती. रोज कमीत कमी एका अनोळखी व्यक्तीकडे बघून हसा. म्हणजे ती व्यक्ती त्याचे सारे टेन्शन विसरून दिवसभर एकच विचार करेल की हे रताळं नेमकं कोण होतं तरी कोण. भारतात बेरोजगाराची अवस्था अशी आहे की नाल्यातून कचरा काढणाऱ्या JCB मशीनला पाहण्यासाठी पण 30-35 लोक उभे राहतात. आता तो कुणावर भरोसाच नाही राहिला राव. चोरी होऊ नये म्हणून 25,000चं कुत्रं आणलं आणि कुत्रंच चोरून नेलं, असं कुठं असते वय. मुलगा, पप्पा, मी पुन्हा एकदा नापास झालो. पप्पा, काही होत नाही, तू या वाघाचा पोरगा आहेस. मुलगा, मॅडम पण हेच म्हणतात. बाप, काय रे? मुलगा, हेच की तू नक्की कुठल्या तरी जनावराच्या घरी जन्मलायस. छोट्या हाईटवाल्या मुली खूप फायद्यात असतात. 23 वर्षाच्या झाल्या तरी पण पाहुणे जाताना पैसे देऊन जातात. हे घे बाळ आणि कुरकुरे खा. टॅग करा त्या मित्रमैत्रिणींना. डॉक्टरने 4,500 रुपयाचं मेडिकल लिहून दिलं असलं तर त्यामधील 300 रुपये फक्त पेशंटसाठी असतात. बाकीचे त्याचा बंगला, भारी कार आणि थायलंड ट्रिपचा हप्ता असतो. सर्व बायकांना पडलेला एक गहन प्रश्न. पुरुष तर कधीच उपवास करत नाहीत, तरीही त्यांना आपल्यासारख्या चांगल्या बायका कशा मिळतात? आजचा शोध. कधी थांबावे, कधी एक पाऊल पुढे टाकावे, कधी पाऊल मागे घ्यावे, हे ज्यांना कळते तेच नीट प्रकारे गरबा खेळू शकतात. दिवसेंदिवस चहाच्या दुकानात चहाचे कप इतके बारीक होत चाललेत की समजतच नाहीये चहा पितो आहे की पोलिओचा डोस. गुरुजी, एक बाई एका तासात 50 पोळ्या बनवत असेल तर 3 बायका एका तासात किती पोळ्या बनवतील? बंड्या, एकही नाही. कारण ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते. 3 जण मिळून फक्त गप्पा मारतील. मुलींनी कधीही शिव्या नाहीत द्यायच्या. मित्रांनो, फक्त काकू आणि मावशी म्हणले तरी पुरेसं आहे. आयुष्यातील
दुःख संपता संपत नाहीये. घरात उंदीर झाले म्हणून मांजर पळाली तर मी ती मांजराचंच उंदरासोबत खेळायला लागली. लहानपणी मारून झोपवायचं आणि आता मारून उठवतात. साला एका गोष्टीचा खुलासा इतकी वर्ष झालं नाही. शोले चित्रपटात रामगडमध्ये लाईट नव्हती म्हणून ठाकूरची सुनबाई रोज कंदिलाच्या वाती पेटवायची. मग तो वीरू ज्या टाकीवरून मी जीव देतो म्हणून ओरडत होता त्या टाकीत पाणी कसं चढवायचं शोले. त्या दिवशी बायकोकडे काळजीपूर्वक बघितलं आणि लक्षात आलं की दिवाळीत केलेलं खंडीवर फराळ एवढ्या लवकर कसा संपला ते. परवा बालक दिनाला एका बालकाने देवाला पत्र लिहिले. देवा, $82 झाला, पेट्रोल 105 झालं, दूध 70 झाले, कांदा 80 झाला, डाळ 200 झाली, तरी सुद्धा पासिंग मार्क्स अजून 35वरच आहे. त्याच्याबद्दल तुझे धन्यवाद. सौजन्य शेवटच्या बाकावर बसलेली संघटना. या ड्रेसला तर इस्त्री पण नाही. पार्टीत असा चुरगळलेला ड्रेस बघून लोक काय म्हणतील. मी, एवढी तुमच्यासोबत असताना तुमच्याकडे ढुंकूनही कोणी बघणार नाही. मी रात्री उशिरा घरात शिरलो आणि बेडवर पाठ टेकताच ती म्हणाली, पिऊन आलात ना. मी म्हणालो, खरं आहे, पण तू कसं काय ओळखलंस. ती हसून म्हणाली, तुमचे घर बाजूचे आहे. असू दे, झोपा इथेच आज. आमचे हे पण कामाला गेलेत. हिवाळा आला. आता लोकांना प्रेम होणार, साखरपुडे होणार, लग्न होणार आणि इकडे आम्हाला सर्दी होणार, खोकला होणार, ताप येणार. आजकालच्या मुलांना सगळं आटवण्यासाठी बदाम खायला देतात आणि आमच्या वेळेस 2 कानाखाली दिल्या की सगळं आठवायचं. उडणाऱ्या बाईकचं बुकिंग सुरू झालेलं आहे. माझी त्या बाईक विकणाऱ्या कंपनीला एकच विनंती आहे, कृपया विमल खाणाऱ्या लोकांना देऊ नका, नाहीतर खालच्या लोकांचं काही खरं नाही. घरचे पण खतरनाक असतात राव. सिरियलमध्ये लव्ह स्टोरी पूर्ण होत नसेल तर त्यांना दुःख होतं, पण स्वतःचं पोरगं त्याच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलला तर तुडवतात. बँकमध्ये 1 रुपया पण जमा नाही केला तरी पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून नोटीस आली. नोटीस होती. नोटीसमध्ये लिहिलं होतं, काय तरी कमव, कशाला जन्माला आलायस. बायको, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्याकडून मला ब्लॅकबेरी किंवा ॲपल पाहिजे. नवरा, वेडी कुठली, उन्हाळा चालू आहे, कलिंगड खा, सीझन चालू आहे. शोध बातमी, विवाहित पुरुषांचे पोट वाढण्याचा कारण. मित्रांसोबत पोट भरून पार्टी केल्यानंतर बायकोच्या भीतीने घरी जाऊन परत जेवण करणे. गणिताचे शिक्षक स्टाफरूममध्ये रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते. मराठीचे शिक्षक म्हणाले, जर डब्यात तर काहीच नाही. गणिताचे शिक्षक, आम्ही भाजीपाला X मांडला आहे. माणूस,
खूप विचित्र आहे. खाणार तर तुकडे करून, पण चपातीत त्याला गोलच पाहिजे. काही लोकांना जसं नवीन पाणी पिलं की सर्दी होते, तसं काही लोकांना नवीन पोरगी दिसली की लगेच प्रेम होतं. मुलगा काळा कोळसा असला तरी त्याला सोना म्हणावं लागतं. प्रेम आंधळं असतं ना. आपल्याकडे लोक सल्ला दिल्यानंतर आणि कानभरणी केल्यानंतर एक गोष्ट मात्र नक्की बोलतात, बाकी तुझी मर्जी, माझं सांगण्याचं काम होतं. हॉटेलमध्ये गेल्यावर टिश्यू पेपर मागणारे घरी घरी असल्यावर हळू चड्डीला हात पुसतात. सासरा, काय जावाई बापू, आज सकाळी सकाळी इकडे कसे काय? जावाई, आज सकाळी सकाळी तुमच्या मुलीबरोबर भांडण झाले. ती म्हणाली नरकात जा. काही कळत नाही राव. पगारवाढ मागितली की बॉस म्हणतो तू काय काम करतोस, आणि रजा मागितली की म्हणतो तुझं काम कोण करणार. आमचा निम्मा वेळ क्रिकेट खेळताना हरवलेला बॉल सापडण्यात जायचा. नाहीतर आम्ही पण टीम इंडियात सिलेक्ट झालो असतो.